Professor Elic M. Barreto, Omanis Wasanlab Sawan, Karyadyaksh Dr. Dennis Was, Vinay Babu Hade, संमेलनाचे अध्यक्ष भुवनेश जोफाबाई gonzalez, या अंकान फाटल्या वर्साच्या जैतिवंताच्या फुडल्या सुवातेर ठीक आहे, सर्वांचे आभार. पाऊस पडलेला. ब्रिजेश बाबाच्या पथनाट्यान जाणी भूमिका केल्या. फुडल्या सुवातेर ह्या पुस्तकात many students are over here. Assembly कितें जाता, कितें करता आमी? The purpose of this sammelan is to inspire, motivate young writers, where the writers are going to interact with the students, inspiring the young writers and motivate them to take up writing in Konkani literature. That is the purpose of having the sammelan in colleges. Some of the students will say, "Kite borong zata." Amshani kite borong zata, because I know you all are used to write exam papers. When the exams comes, you write, 3 hours you write papers. And what you write for the exams is what you had prepared. But when we say you can write in Konkani literature, what I mean to say is, तुमचे जे मोनान कितें आसा
जे तुमचे मनान थॉट्स आसात ते तुमी रायट इन बरोवन एक्सप्रेस करूंक जाय. दॅट इज वॉट यू हॅव बीन कॉल्ड हियर टू इन्स्पायर थ्रू द वेरियस स्पीचीस which our writers are going to give you here. At the same time, they will also give you some tips with regard to your writing and to fine tune your writing so that it can go to a larger audience. That's the purpose of coming here. Our Konkani department has taken a lot of pains. I know for the last several months they were working, they were preparing for this particular event. So I thank Dr. Dennis and the entire department of Konkani Rosary College for putting up this particular event in association with Goa Konkani Academy. And I am sure this event will inspire young writers, and they will not only start writing on their own, but they will also start translating, because I know many of our students are very good in English. So you can start translating Konkani literature into English, whereby this Konkani literature into English will move to a larger audience, and that's how our language will prosper. And that is what we have come here, and that is what we are going to achieve after this 2 days program. रोजरी महाविद्यालयान 24वें युवा साहित्य संमेलन घडोवन हाडपाची जापसालदारकी आपले उजार घेतली तेन्ना सावन खरें म्हळ्यार ते पयले दिसा सावन ह्या वावराक लागले. ह्या खातीर तांकां परबी भेटोवपाक जाय. आनी आयज ह्या सभाघरांत जे पद्दतीन तांणी मांडावळ केल्या ती पळयतली सामकी काळजांतल्यान आत्मीयतेन अशी तांणी ह्या संमेलना कडेन पळयला. परत एकदा तांचे खातीर ताळयो मारच्या तुमचे कडेन मागता. अकादमी तांणी ही जबाबदारी घेतिल्ले खातीर तांकां देव बरें करूं म्हणटा आनी तांचे कडल्यान प्रेरणा घेवन फुडल्या संमेलनाच्योय जी जबाबदारी आसा ती वेवस्थीतपणान फुडें वतली हाची आस्त बाळगिता. 1998 वर्सा पयलें युवा संमेलन जाल्लें तें धरून आज 24 वर्सां ओपून ह्या 24व्या म्हळ्यार रजत महोत्सव जावपाचो आसा अशा टप्प्याचेर आमी पावत आयल्यात. आज जे कोण तरणाटे साहित्याच्या मळार आपलें नांव प्रज्वलित करता दिसतात तांकां पळयतकीर अशा युवा संमेलनाचो उद्देश सफळ जावपाक लागला हाचें एक समाधान मेळटा. ह्या संमेलनाची सगळ्यात म्हत्वाची गजाल म्हणटे तरी वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची जावपी कार्यशाळा, तांकां जाणकारां कडल्यान मेळपी मार्गदर्शन आनी तें मार्गदर्शन घेवन फुडारांत आपलें साहित्य बरें कशें रचचें हाचो एक मंत्र घेवन ते भायर सरतात आनी हेंच खरें युवा साहित्य संमेलनाचें उद्दिश्ट अशें आमच्यांनी म्हणूं येता. ह्या 24व्या संमेलनांत व्हडे संख्येन नवे बरोवपी आयल्यात. तांणी हे दोनूय दीस आपले साहित्य साधनेक पोशक अशे अनुभव हांगसरल्यान घेवन वचचे अशी अपेक्षा आसा. कोंकणीच्या वावरांत तरणाटी पिळगी मोठ्या नेटान वावुरतना दिसता. ही कोंकणी मायेच्या गिरेस्त फुडाराची सुलसिता. आपल्या अभ्यासा वांगडाच जायते विद्यार्थी साहित्य मळाचें योगदान दिवन आपले मायभाशेची निरंतर सेवा करीत आसात. तांचे कडल्यान ती जायत रावची ही अपेक्षा. 2 दीस ह्या रोजरीच्या वाठारांत तुमी रावचे, नवी प्रेरणा घेवन हांगसरल्यान वचची इतलीच अपेक्षा आसा. विचारेल आणि जो कोणी उत्तर देईल त्या 2 जणांना, एक मुलगा आणि एक मुलीला मी हे पुस्तक माझं जाताना देणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावं असं मला वाटतं. खरं तर कुठलीही भाषा असू दे ती जोपासण्यासाठी, ती वाढवण्यासाठी, त्यासाठी जे प्रयत्न करणारे गट आहेत, जे समूह आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना शक्य तितकं सहकार्य करणं, मदत करणं हे मला तरी खूप गरजेचं वाटतं. आणि त्याच गरजेपोटी किंवा तसं वाटल्यामुळंच इथे येण्यास मी तयार झालो. तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सगळ्यांकडं मोबाईल आहे आणि फार मोह होतो आपल्या सगळ्यांना की सतत त्या मोबाईलमध्ये बघावं, कुठली नोटिफिकेशन आली बघावं, एखादं रील बघावं. आणि या मोहापासून मी स्वतः सुद्धा मुक्त नाही आहे. म्हणजे इतका माहितीचा भडीमार आपल्या सगळ्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून होतोय. कारण प्रत्येकाकडं 1.5 GB डेटा आहे.
प्रत्येकाला रील्समध्ये जवळपास एक 2-3 किलोमीटर तरी दररोज धावायचं आहे. एक रील झालं की दुसरं रील झालं की तिसरं रील, आणि इतक्या पद्धतीची माहिती, इतक्या पद्धतीची इन्फॉर्मेशन ज्याची कदाचित आपल्याला गरजच नाही आहे, त्या सगळ्याचा भडीमार आपल्यावर व्हायला लागलेला आहे. आणि अनावश्यक माहितीचा भडीमार जेव्हा आपल्याला व्हायला लागतो तेव्हा त्यातलं नेमकं घ्यायचं आहे काय आणि काय टाळायचं आहे, किंवा ट्रेंडिंगमध्ये एखादी गोष्ट आहे म्हणजे ती महत्त्वाची आहे आणि तेच काहीतरी जगात सुरू आहे आणि त्यामुळं जग कसं बदलणार आहे किंवा तेच किती महत्त्वाचं आहे आत्ताच्या क्षणाला, असं काहीच आपल्याला वाटतं. आणि एखाद्या नशा करणाऱ्या व्यक्तीला जसं 2 दिवसांसाठी एखादा विषय मिळतो आणि मग तो त्याच्यावर व्यक्त होत बसतो सोशल मीडियावर, मग ते झालं की परत 2 दिवसानंतर दुसरा विषय, परत तिसरा विषय, अशा पद्धतीनं आपण एक माहितीचा भडीमार आणि या सगळ्यात गुरफटलेलो गेलेलो आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे अलीकडं मी एका मित्राशी बोलत होतो आणि तो असं म्हणाला की त्यांच्या सोसायटीमध्ये लहान 2री-3रीची मुलं आहेत आणि त्यांच्याकडे त्या मुलांचे स्वतःचे YouTube चॅनल्स आहेत आणि त्यांना 2-2, 3-3 हजार फॉलोअर्स आहेत. दुसरीच्या मुलाला युट्यूबवर 2-2, 3-3 हजार फॉलोअर्स म्हणजे नेमकं हे फॉलो करतंय कोणी त्यांना? म्हणजे मला स्वतःला इंस्टाग्रामवर तेवढे फॉलोअर्स नाही आहेत आणि दुसरीच्या मुलाला 2,000 फॉलोअर्स, हे कसं काय शक्य आहे? आणि त्या युट्यूब चॅनल काढून तो असा नेमका कोणता कंटेंट त्यावर टाकतोय? तर ही मुलं पबजी, फ्री फायर अशा पद्धतीचे खेळ खेळणारी ही मुलं आपल्या ज्या गेम्सचं स्ट्रीमिंग आहे ती युट्यूबवर करतात आणि त्यातून त्यांना या पद्धतीनं जे आहे ते फॉलोअर्स मिळत आहेत किंवा त्या पद्धतीनं ते त्यामध्ये अडकलेले आहेत किंवा गुरफटलेले आहेत.